भाई गरिबीवर मात करत आज सगळी गँग निघाली आमची. हे बघा गँग नंबर 1 आणि गँग नंबर नाही मेंबर नंबर 1 मेंबर नंबर 2 आवरून सावरून आम्ही निघालोय गाडी धुवायला. तर आज आहे मिशन गाडी धुवा कार्यक्रम संडेचं जोरदार. ते असं दाखवायला आहे की आम्हाला टेनिस खेळता येतं पण याला काही टेनिस खेळता येत नाही. आम्हाला जवळपास 6 महिने झाले रॅकेट घेऊन. त्याच्यामुळे आज आम्ही विचार केला की गाडी रॅकेट घेतली होती समर मध्ये काढली. आता बघू आता तयारी हो चुकी आहे. बघा कमबॅक. आता आपले 2 कुठे कमबॅक प्लेअर. तर भाई लोक आजच्या ब्लॉग मध्ये गाडी धुवाय कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर जमलं तर टेनिस खेळायला जाणार आहे. पण बघू आता हा काय काय विषय. मिरर मिरर अरे ओके बघू. तर चला वेळ ना घरात चालू करूया आजचा ब्लॉग अँड स्टे ट्यून. गाडी कशी धुतो जर्मनीमध्ये ते मी आज तुम्हाला दाखवतो. चलो. शेवंते गाडी धुवायले कुठे चालली. अरे पहिले विचारतो ते आमचा प्लॅन होता बरं का. मी तिला विचारलं शेवंते कुठे चालली तर तिला म्हटलं शेवंते. तिने डायरेक्ट सांगून दिला अरे भाई इतनी घाई क्यों रहती मेरे को समझ में नहीं आता. बीटीएस जास्त चालेल. शेवंते असं होतं ते. शेवंते कुठे चालली गाडी धुवायले. हा असं होतं ते. पण मॅडमने आमच्या पचकच करून टाकले. वाव पद्धतशीर पोहोचलोय आम्ही. पद्धतशीर कारागीर चालू झाले कामाला. तर आमच्याकडे 2 गाड्या आहे. तर एक ही आपली आणि ही एक आपली दोस्ताची. आणि इथे आहे ऑटो वॉश म्हणून एक जागा जिथे सगळे लोक आपल्या आपल्या गाड्या धुवायला मस्तपैकी येतात. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. त्या साईडला पण आहे. सो आता याच्यामध्ये कसं सिस्टम आहे मशीन्स असतात. तुम्हाला ऑटोमॅटिक पण धुता येते आणि स्वतः तुमचं येऊन पण तुम्ही धुवू शकता. ऑब्व्हियसली आम्ही स्वतःच धुतोय. सो हे येते ऑटोमॅटिक मशीन जे मी तुम्हाला आता दाखवतो. खूप आला. तर या मशीनमध्ये विषय असा असतो याच्यात सगळे ऑप्शन्स असतात. फिलगिन वडा फेसवाली गाडी तुम्हाला पाणी प्रेशरवालं हे एअरवालं इंटेन्सिव्ह शाऊम. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल कॉईन लागतात. ह्या मशीन एकदा ते तुम्ही इथे कॉईन टाकला स्टार्ट झालं का मग इथून तुम्हाला येतं आणि इथे तुम्हाला गाडी लावावं लागते. आणि साईडला इथे तुम्ही तुमचे जे काही ड्राय गोष्टी म्हणजे इथे स्टाउट्स वगैरे असतात ज्याच्याने तुम्ही तुमच्या गाडीची जे काही घाण असते म्हणजे आपलं व्हॅक्यूम क्लीनर जे असतं आपल्या गाडीतलं तर ते गाडीचं व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरची पण सोय इथे आहे. आणि तुम्ही व्हॅक्यूम क्लीनरनी गाड्या क्लीन करू शकता. जर तुमचं जे काही इंटरनल गोष्टी असतील व्हॅक्यूम क्लीनरनी क्लीन करायच्या. आणि बाकी तुमच्या मशीननी जर तुम्हाला ऑटोमॅटिक करायचं असेल तर मशीननी पण गाडी बाहेरून धुता येते. मधून इथे गाडी धुतली जात नाही. जर मधून धुवायची असेल तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे. 90-100 युरो लागतात. पण फक्त मशीन थ्रू गाडी धुण्याचे 2-3 युरो लईत लई 5 युरोमध्ये पण काम होतं. म्हणजे 1 युरोला तुम्हाला कॉईन भेटतो. 10 युरो दिले का 10 कॉईन भेटतात. ते यूज करून तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला पाहिजे तेवढं करू शकता. मग 1 युरोमध्ये फोम यूज करायचा, 1 युरोमध्ये पाणी आणि 1 युरोमध्ये हवावाला ड्रायवाला. सो 3-4 युरोमध्ये तुमचं काम होतं. इन शॉर्ट गाडी धुवायला 3 ते 5 युरो तुम्हाला लागतात. आता हे कारागीर जे आमचे आहे ते चालू झाले. बघू आता आपल्या गाडीचं पण काम चालू करून येतं. सगळे शिवाय द्यायला सुरुवात करतो. भाई आपला माणूस लावलाय आपण. मॅट्रेस मारा रप्पा रप्पा. बायकोवर ज्याला राग आहे त्यांनी हे करायचं. दुसरा माणूस कुठे आहे आपला. कारागीर लावलाय हो. झटपट पटापट. कसं आहे व्हॅक्यूम क्लीनर आपलं. आम्हाला व्हॅक्यूम क्लीनर आमच्याकडे स्वतःच आहे. त्याच्यामुळे आम्ही व्हॅक्यूम क्लीनर स्वतःचं व्हॅक्यूम क्लीनरनेच गाडीमधनं ते करतोय. आता आमची सलोनी ते करते. मी एक कॉईन घेऊन आलोय तुम्हाला दाखवायला. हे आहे ते कॉईन जे आपण मशीनमध्ये टाकून मशीन यूज करू शकतो. मॅडम चला लवकर. आता कॉईन टाकायचं ना आपल्याला. चलो याच्यामध्ये कॉईन टाकायचा. खूप फास्ट आहे पण पटापटा कर. 1 मिनिट चालणार आहे. हा वरती स्टार्ट. मशीन स्टार्ट झालेलं आहे. बसून घ्या मग काढ पाहिजे. आता हा जो कॉईन टाकला याच्यामध्ये आय थिंक 1 मिनिटाच्या किंवा 1.5 मिनिटाच्या वरती आसपास असतो तो टाईम. आणि त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला पटापट क्लीन करता येईल तेवढा पटापट क्लीन करायला पाहिजे माणसाने. ओढा ओढा. हा जरा आलोच मी. चला द्या इकडं. हलतच घे सीटवरचं ना टिश्यू पेपरनी होईल. बायको कष्ट जोरात पाहिजे.
चालू आहे ना मी त्या बाजूला बसते तिकडचं साफ करते. नुसतं गाडीमध्ये बसायला नाही साफ पण करायचं हा काही बोलली नाही भाऊ. चला आता एखादं मस्त एक गाणं लावूया कारण की विदाऊट गाण्याचं काम करण्यामध्ये मजा नाही राहिली हा गाणं लावायचं का नाही काय नको लावू कोणतं लावू एकदम डेंजर गाणं लाव मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या बोलना असं पण इथं कोण नाही काही ताण नाही चला आता गाणं लावा बाहेरून तर पाण्याने होईल ना. काय टेन्शन नाही मी करतो बाकीचं धन्यवाद चल दिवाना दिवाना तर भाई लोक आपली गाडी आता पद्धतशीरपणे क्लीन झाली इंटरनल म्हणजे अजून आम्ही काहीच वॉश नाही केलं काहीच नाही फक्त आतमध्ये जे काही क्लिनिंग करायची होती ती केली मागे आपली गँग नंबर 2 बघू शकता तुम्ही ते चालू झाली तुमची का रे अरे सेकंड राऊंड चालू गाडीवरती तर घाण दिसते मजा नाही फोम मारायचा होता आता तुम्ही फोम मारा आम्ही गाडी इकडे घेतो आता आपली गाडी इकडे कडक मध्ये मॅडम गाडी रेडी का चलो इंटरनल दाखवून देऊ आपण इंटरनल एकदम चकाचक क्लीन केली डॅशबोर्ड विशबोर्ड एकदम चकाचक कडक चला आता इथून गाडी घेऊया तिकडे आणि मग लिक्विडनी फोम यूज करून आपण वॉश करू ज्यासाठी आम्ही आलो भाई ही वाली स्कीम भारी रे गुलाब जरा इतर काय ओय, रंगपंचमी गाडी विकण्यासाठीचे कष्ट चालू 3 लोक तिसरा कुठे 2 वर्षानंतर गाडी धुतली जाते ते विकायची म्हणून काय करते बदनाम आहे कधीतरी खरं होत साठी 2 वर्षाला फिक्स नाही हो मी घ्यायच्या अगोदर ती बी मीच धुतली होती गाडी मला आता आठवलं मीच धुतली होती कशी दिसते ते सांगा चकाचक काय नाही एवढं कष्ट असं वाटतं आत्ताच आणली आहे या खुशीत सगळीकडून सगळ्यांना बर्गर किंगला पार्टी चला का बरं? एवढा 2 वर्ष गाडी मग माझा काय संबंध पार्टी तर भाई लोक अशा प्रकारे आजचा व्लॉग आता आपला संपलाय म्हणजे आपली गाडी धुवून चकाचक आम्ही गाडीत बसून आता घरला जातो आणि बायको कसं वाटलं गाडी आता त्याला चांगलं वाटतंय गाडीत बसून म्हणजे आधी नव्हतं वाटत आईला काय राव ठीक आहे जाऊ दे आता काय बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें सनोरिटा बोलती रहती तर मित्रांनो मी म्हणतो आता घरी आणि असेच आपल्या चॅनलवरती व्लॉग बघण्यासाठी विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो करा कारण की जर्मनीमधल्या घडामोडी जर्मनीमधल्या आपले कांड मी याच्यावरती टाकत राहतो तर भेटूया अशाच एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र